धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचतंय ते 30 या आकड्यावरती 30-30. मोठा आणखीन एक फटका. चेंडू आताच आहे, धावून घ्यायचंय पहा, परंतु नाखुश असतील गणेश. एकच धाव मात्र मिळते गणेशला आणि 31 धावा. अजूनही 10 धावां दूर विजयासाठी. चेंडू मात्र खर्च झाले ते 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस उजव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. 32 धावा 32. मोठा फटका. चेंडू आताच आहे पहा, जाणाने मात्र षटकार अडवलेला आहे. चला तर एकच धाव मात्र मिळते 33. आणखीन एक उजव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. 34 धावा पहा, तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रगती पथावरती आणि 34 धावा देखील धावफलकावर लागल्यात. आता मात्र पाठीची कडा आहे. परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि नकार देतो या ठिकाणी गणेश प्रवीणला आणि प्रवीण देखील सुखरूप खेळपट्टी होती, माघारतोय. 1 to go. अंतिम चेंडू. यावेळेस चेंडू ऑन साइडला पाठवलाय पहा. चेंडू आत असेल तर धावून घ्यायचे आणि पंच मात्र आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील की 2 धावा आहेत. धन्यवाद. आज प्रमुख पंचांची भूमिका पार पडत असताना दिनेश संजय भाटिया प्रमुख पंच आणि लेख पंच दिवेश मुकेश राणा. त्याचप्रमाणे आमचे मित्र संदेश रेवाळे, दर्शन रेवाळे आणि हरीश पड्यार यांचे देखील या मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचेही आम्ही आभार प्रकट करतो ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांचेही आवर्जून या ठिकाणी उपस्थिती आहे. पहा, बाटीची काढा आणि विकेटचं पतन. पहिला गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परत होतो प्रवीणच्या स्वरूपामध्ये. पहा, 36 धावा धावफलकावरती 5 धावा दूर विजयासाठी संघ जय गणेश वॉरियर्स हा संघ. टॉस मात्र विन झाले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहा, आडव्या बॅटीने खेळलेला हा चेंडू पाठवला गोशांकी क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. 37 4 धावा दूर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅटीचा आणि चेंडूचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतोय. तेवढ्याच वेगाने चेंडू मात्र यष्टीरक्षकाकडे विसावला जातोय. यावेळेस मोठा फटका परंतु चेंडू आत असेल तर धावून घ्यायचंय. धावून घ्या धावून घ्या धावून घ्यायचंय. आणि पहा, मैदानाचा आनंद घेत असताना खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. चला तर आत्ताच्या 3 धावा मात्र धावफलक आपण पाहिलं तर 40. 1 धाव दूर मात्र विजयासाठी संघ जय गणेश वॉरियर्स. चला 1 धावेच्या दूर विजयासाठी
आणि आहा पहा पहिला